काय झालंय मला? इतकं अस्वस्थ काय आहे मी? ऑफिसचं सगळंच काम संपवलंय, जेवण पण व्यवस्थित झालंय, दिवसभर काम करून थकलो तरी सुद्धा झोप येत नाही. असं का होतंय? सावलीच्या नसण्याचा त्रास तर होत नाही ना मला? सावलीची सवय तर झाली नसेल ना? काय करत असेल सावली आता? तिला माझी आठवण येत असेल का? फोन करूनच बघू ना. सारंग सर? हा सारंग सर बोला. तुम्ही जेवलात का? औषधं घेतली आहेत ना वेळेवर? मला सांगा, काही अडचण नाही आहे ना? घरी सगळं ठीक आहे ना? अगं जरा थांबशील का? किती प्रश्न विचारतेस? श्वास घे ना जरा. हो, तुम्ही असा अचानक फोन केलात ना, म्हणून मला वाटलं काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तुम्हाला. अच्छा, म्हणजे अर्जंट काम असेल तरच मी फोन करू शकतो, आपण नॉर्मल नाही बोलू शकत का? हो, पण बोला ना, का फोन केलात? अरे परत तेच? कारण नसल्याशिवाय फोन नाही करता येत का? करता येतो, पण काय करतेस तू? मी पुरणपोळ्या बनवते. सेलिब्रेशनचा माहोल दिसतोय. माझ्यासाठी नाही बनवलीस का कधी पुरणपोळी? सोड, काय नाही. पुरणपोळी बनवायला वेळ लागत असेल ना? नाही, सवय मला. कसली सवय? कशाची म्हणजे? स्वयंपाकाची. पुरणपोळी लवकर बनवता येते मला. अच्छा, मला वेगळीच सवय वाटली. वेगळीच कसली सवय? नाही नाही, वेगळी काही नाही, आपलं हेच. सोडून दे, तू नको लक्ष देऊ. ठीक आहे, ठेवतो मी फोन. सारंग सर. दादा, तू इथे काय करतोयस? हा, ती घरची काम आहेत ना सगळी. अरे पण तू घरी नाही गेलास? सावली गेलीये. नाही, ते नाही जाता आलं मला. भरपूर काम आहेत ना घरातली. तुम्हाला बी काय लागलं तर सांगा मला. दे इथं दे. चल माझ्यासोबत ये. ये ये दादा, ये. वहिनी, सखदेव दादाला सुट्टी का नाही दिली तुम्ही? त्याच्या घरी महत्वाचा सण आहे. पण सारंग, तो आत्ताच जॉबवर लागलाय, त्याला सुट्टी कशी देणार? मग आपल्या कंपनीचा असा काही नियम आहे का? आपल्या कंपनीच्या पॉलिसीनुसार जर कुठल्याही कामगाराच्या घरी महत्वाचा सण असेल किंवा त्याला महत्वाचं काम असेल तर आपण सुट्ट्या देतो. आय अग्री, पण ह्याला सुट्टी कशी देणार? हा जस्ट जॉबला लागलाय. त्याला ऍडव्हान्स द्या आणि घरी जाऊ द्या. दादा चल. सारंग, सावलीवरचं तुझं हे प्रेमच बोलतंय, पण आता तुझ्या प्रेमाचं भूत अस्मीच उतरवणार बघ. काय सांगते? आले माझे पती देव आले. अगं आले माझे पती देव आले. अगं आले माझे पती देव. सखदेवा, मला बघू दे डोळे करून तुम्हाला. या बरं आत. अगं बाई 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 बाई. बघते कसा. बसू नका. बॅग ठेवा बरं. गोल फिरा, गोल फिरा. बघू दे ग बाई. पाहिलं का सावळे? पॅन्ट आणि शर्ट. तुमच्या अख्ख्या खानदानाच्या इतिहासात कुणी असे कपडे घातले नाही तो. काय दिसतोय माझा नवरा. बघ तरी कसा बॉलिवूडचा हिरो दिसतोय माझा नवरा. मला लई आनंद झालाय.
दादा तू आता आवरून घे. ए थांब 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 थांब. एवढं सुपरहिट गाणं बनवलंय यांच्यासाठी, ते तरी गाऊ दे मला. हा? आला माझा नोकरदार, पगार त्याला 18,000, देणार सगळ्यांना रोकडा, महाल बनेल हा झोपडा, अप्पू भाऊजींच्या छातीचं बुजणार होल, सगदेवरावांचा विषय खोल, 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 सगदेवरावांचा विषय खोल. किती आनंद झाला मला म्हणून सांगू. आई गं. चला बरं, तुम्हाला ना आंघोळीसाठी गरम गरम पाणी काढून देते. सगदेवरावांचा विषय खोल, सगदेवरावांचा विषय खोल, सगदेवरावांचा विषय खोल. चला चला चला. आता घर कसं गोकुळागत वाटतंय, अगदी भरल्यासारखं वाटतंय बघ आता. खरंय. अहो साहेब ऐका ना, अजून एक सांगायचंय. अहो साहेब लय महत्वाचं आहे ते. अहो साहेब ऐका की. कितनी बार बोलने का घुर पड़े, साहब नहीं यार, वो फील ही नहीं आता. ते मी विसराय होते हो बॉस. हा तर बॉस काय ना, सांगण्याचा मुद्दा काय आहे, तो ब्रिज काढला एरिया ना, तिकडचं कलेक्शन नेहमी कमी होत आहे बघा. बॉस त्याचं काहीतरी केलं पाहिजे. टेंशन काय को लेता है घोरपडे, तेव्हा आहे ना आपलं कलेक्शन आपलंच होणार. जो जो अपना है ना वो सिर्फ अपना ही होगा, समझा. हे बरोबर आहे, पण कलेक्शन कमी झालं हे फॅक्ट आहे का नाही? हा ते खरं आहे. पण नाही जमत एवढ्या ह्याच्यात. हा ते पण खरं आहे. महागाई किती वाढले हो. तेच ना. शेअर मार्केट बघितलं ना, कोसळलाय. बोले तो सभी का पोर्टफोलियो एकदम लाल लाल हो गया उधर. बॉस म्हणून म्हणतो हे टार्गेट. हो वाढवायला पाहिजे, नाही तो पेट्रोल पाणी का खर्चा कैसे निकलेगा. साहेब टार्गेट पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय, तर काय करणार, टाइमच पुरत नाही ना. करना पड़ेगा, कुछ तो करना पड़ेगा. जगन नसेल. वाह वाह वाह, मानलेले फादर एकदम टाइमावर आला. चलो अंदर बडबडे. 3 कडक चाय बरोबर. क्या बात. घोरपडे सध्या चहा नको आणि आतमध्ये पण नको. मुद्द्याचं बोलूया घोरपडे. आहे का? वाह 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 फादर, ही तुमची स्टाईल आहे ना, एकदम कलेजा शिरून जाते, डायरेक्ट पॉइंटवर. हा बोला, काय काम काढलं? काम असं आहे की माझी जी ज्योतिष विद्या आहे हा. ती नेमकी काय हे लोकांना समजून सांगण्यासाठी मी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला. ओह आय सी. आणि त्यासाठीच मला तशी मोठी व्यक्ती पण हवी आहे, प्रमुख पाहुणा म्हणून. हो. आणि ती व्यक्ती तुमचे साहेब आहेत, म्हणून त्यांना आमंत्रण द्यायला आलोय. कार्यक्रमाला याल? कार्यक्रम? प्रमुख पाहुणे? मी? घोरपडे, हे काय ऐकतोय मी? तीच ना. नाही मानलेले फादर, आज सकाळी सकाळी काही तसले शॉक नाही आहेत मला. नाही म्हणजे मला कळत नाही हो, या कार्यक्रमाला मी योग्य व्यक्ती म्हणजे? कसं झालंय ना देवा, ज्योतिष विद्या, त्या विद्येला लोकांनी आता हलक्यात घ्यायला सुरुवात केली आहे. हा. पण तिलाही एक शास्त्र आहे, खूप अभ्यास केल्यानंतर ते शास्त्र अवगत होतं. हे लोकांना कळण्याची खूप गरज आहे, आणि त्यासाठी एका रोल मॉडेलची गरज आहे. आणि तो रोल मॉडेल म्हणजे तुमचे साहेब आहेत. म्हणून साहेबांना प्रमुख पाहुणा यासाठी आमंत्रण द्यायला आलोय. नाही म्हणजे त्या रोलमध्ये हा मॉडेल जर फिट बसणार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. मग वा फादर, मानलं तुम्हाला. बरं मी काय म्हणतो की तुमची विद्या वापरून माझे आई बाबा पण शोधून टाका ना. हा अहो, हा देवा फुल लाईफ तुमची सेवा करेल. नक्की, त्यासाठी आपण निवांत भेटू, बसू, गप्पा मारू. तुम्ही टाइम द्या साहेब. अहो टाइम तुम्ही सांगायचा, त्या दिवशी आपण सुट्टीवर. नक्की भेटू. ओके घोरपडे साहेब चहा पेंडिंग राहिलाय. कवा बी आहे की. येतो. या. घोरपडे बोला. बघितलं काय स्वॅग आहे आपल्या बापाचा. हा? तिकडे एकदम कोल्ड सिस्टर आणि इकडे एकदम फायर फादर. आपलं लाईफ ना एकदम रॉकस्टार झालं रे आता. चलो अंदर. साहेब हे कलेक्शनचं काय ना मनावर घेतलं पाहिजे बरं का.
अपू एकच पुरणपोळी खायची. हट्टी झालायस ना तू. ओके पण बरं 1.5 खा, त्याहून जास्त नाही. वदन केवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सद्मोहन होते नाम हे फुकाचे, जीवन करी जीविद्वान हे पूर्ण ब्रह्म, उदर ब्रह्म नोहे जाणीजे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. ओ थांबा ना, आज मी तुम्हाला माझ्या हाताला भरवते ना पुरणपोळी. अगं असं काय करतेस? इतके दिवस मी माझ्याच हाताने खात आलोय ना. मग तो माझ्या धाळीत न सेवा करायला. हे पा, मागचं सगळं विसरून जाऊ, नव्यानं संसार सुरू करू. हं? गेले ते दिवस, राहिलं त्या नको बाई, त्या आठवणी तरी कशाला. आता पुरणपोळी भरवून नवीन आठवणी तयार करायच्या. घ्या बरं, घ्या 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 घ्या. अगं पण रोज रोज काय तू येणार आहे का मला भरवायला? मेरा बस चलता ना, तो रोज रोजच भरवला असतो. आता खा बरं, अजून खा. साऊ तू बी बस ना जेवायला. बसते. हॅलो, काय करतेस? मी जेवायला बसत होते. जेवायला बसत होतीस? फोन नाही केलास तू गोळ्या घे म्हणून सांगायला? अहो मला वाटलं. काय वाटलं? माझ्यापेक्षा पुरणपोळी महत्वाची आहे ना तुझ्यासाठी. अप्पू काय सारंगदाजी, अक्की बिगर करमत नाही वाटत तुम्हाला? दर 2 मिनिटात अक्कीला फोन करताय. अरे नाही नाही, ते आपलं इकडे गेल्यानंतर मी बोललोच नाही ना तुझ्याशी, म्हणून फोन केला होता. बर पण दाजी तुम्ही गोळ्या घेताय ना? नाही म्हणजे अक्की तुमची काळजी घ्यायला नाहीये ना तिकडं, म्हणून विचारलं. बघ ना, सोडून गेली मला. काळजीच नाही तिला, आजारी असताना पण सोडून गेली. काय दाजी, 1 दिवसाचा तर प्रश्न आहे ना. हो, सावलीकडे दे बरोबर. दाजी फोन ना स्पीकरवरच आहे. काही अडचण आहे का तुम्हाला बोलायला? हॅलो. नाही काय नाही, काय होतं मला तेच कळत नाही. असू दे, ठेवतो मी, चल नंतर बोलू. अहो ह्यांना काय झालंय? बबलूराव, हे मी काय बघतोय? सोमराव, तुम्ही काय बघताय? न खाल्लेल्या गोळ्या, लॅपटॉप तसाच जमिनीवर आणि दादाच्या चेहऱ्यावर टेन्शन 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 टेन्शन. हो हो हो, गोळ्या अजून घेतलेल्या नाहीयेत आणि दादाच्या चेहऱ्यावर टेन्शन 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 टेन्शन. बबलूराव, सोहमराव, जरा नीट बोला, नाही तर त्या गोळ्या दोघांच्या तोंडात कोंबेल. दादा, सावरी वहिनीची आठवण येते ना? नाही नाही, सवय झाली होती ना म्हणून. अचानक गेली ना ती म्हणून. त्यात काय, 2 तास लागतात, जाऊन येशील पटकन. आणि त्यांना आनंदच होईल तू गेलास तर, नाही का? त्यांना सरप्राईज मिळेल. सावली वहिनीने इतकं केलंय तुझ्यासाठी, तुझी इतकी सेवा केली आहे, तू तिच्यासाठी इतकं करूच शकतोस, नाही का? कधी कधी करेक्ट बोलता तुम्ही. मला वाटतात तेवढी वाईट माणसं नाही आहात. कळलं. कौतुक करते आपलं, थँक्यू. कौतुकाची थाप. जाऊन यायला काही हरकत नाही. जाऊन यायला काही हरकत नाही. बबलूराव, जाऊन यायला काही हरकत नाही. जाऊन यायला काही हरकत नाही. जाऊन यायला काही हरकत नाही. जाऊन यायला काही हरकत नाही.
मूडच गेला माझा. जावई बापू, तुम्ही या वक्ताला? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भजन कशाला थांबवलं? कंटिन्यू करा ना, माझ्यासाठी नका थांबू प्लीज. जावई बापू, आता तुम्ही आलायसा तर आमच्या रंगात रंगून जावा की. म्हणजे भजनाला बसा. अहो मी कसं. अहो त्याला काय होतंय, मनापासून देवाची केलेली आळवणी म्हणजे भजन. या 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 बसा. देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर रूप पाहता दोजनी सुख झाले हो साजणी झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय.